ओके, ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट, लास्ट जो क्वेश्चन पाहिला आपण, तो क्वेश्चन प्रत्येकाला समजलाय का? डिफेक्टिव्ह बल्बचा. त्यावर डिपेंड पुढचं एक्झाम्पल आहे. आणि बाळांनो, हे वारंवार मी सांगू राहिलोय की हा चॅप्टर जवळजवळ 5 ते 6 मार्क्सला आहे. मग यातलं एकच एक टाईप डेरिव्हेटिव्हचे 8 मार्क घ्यायचे म्हटल्यावरती 2 नोटबुक करायला लागतात. याला काय जास्त काय करायला लागत नाही. ओके, नेक्स्ट घ्या. ओके, नेक्स्ट घ्या. क्वेश्चन नंबर बाजूला. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 7. आता बरोबर नाहीये. क्वेश्चन नंबर 7. अ कॉइन is biased so that about जास्त हो राहिली बरं, so that the head is 3 times as likely to occur at tail. ज्यांना कॉन्सन्ट्रेट नसेल करायचं उठा आणि घरी निघा. परत बोलणार नाही मी. as likely to occur at tail is the coin is tossed twice. Find the probability distribution of number of tails. पण मी तुम्हाला वारंवार एक महत्वाची गोष्ट सांगतो, जे ऑनलाईन लेक्चर करतायत त्यांसाठी सुद्धा आहे, की हा चॅप्टर फक्त एकच एक्सरसाइज पुरता आहे. 16 क्वेश्चन. 16 पैकी कोणतेही 2 क्वेश्चन एक्झामला येणार. बरोबर आहे. मग क्लिअर कट आहे बाळांनो, की हा क्वेश्चन जर 5 ते 6 मार्क्सचा असेल, म्हणजे हा चॅप्टर जर 5 ते 6 मार्क्सचा असेल, तर डोक्यात घ्या की तुम्हाला खूप कमी एफर्ट्स मध्ये जास्त मार्क्स मिळता येते. खूप कमी एफर्ट्स मध्ये फक्त एक करायचंय. या चॅप्टरच्या 2 ते 3 एक्झाम्पल हार्ड आहे. जर ते समजले तर बाकीच्या कोणत्याच एक्झाम्पलला प्रॉब्लेम नाही. म्हणजेच आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत पाहिलं होतं. लक्षात घ्या प्रत्येकाने. ऑनलाईन करणार आहे बाळांनो, बाकीनं सांगा आजूबाजूला 2 मिनिटं गप बसा फक्त. क्वेश्चन नंबर 5 पर्यंत काही टफ होतं का? एकदम सिंपल झालं होतं. क्वेश्चन नंबर 6 मात्र थोडासा टफ होता. मग सकाळच्या लेक्चरला अख्खा लेक्चरवर एकच एक्झाम्पल झालं याचं पाहता. बरोबर आहे. त्यानंतर हा क्वेश्चन नंबर 7 आहे, त्याच फॉर्मॅटचा आहे. जर हे समजले तर पुढचे क्वेश्चन एवढे टफ नाही. एक एक्सरसाइज 16 क्वेश्चन. बरोबर आहे. तेवढे केले तुमचे 5 ते 6 मार्क्स.
पुढचा चॅप्टर बायनॉमियल, तो सुद्धा 5 ते 6 मार्काला आहे, म्हणजे दोन्ही मिळून 11 मार्क्सचा आहे. बायनॉमियल आणि प्रोबॅबिलिटी म्हणून किती मार्क्स आहे, त्याची पण एकच एक्सरसाइज आणि त्याचे डायरेक्ट ठरलेले फक्त 3च क्वेश्चन आहे, त्यापैकीच एक बोर्डला आहे, डायरेक्ट 4 मार्क्स. जेवढं डिटेल सांगतोय तुम्हाला. म्हणजे जर तुम्ही 2 चॅप्टर जर प्रॉपर केले तर मॅथला 80 पैकी किती मार्क्स पडले, 11. याच्यामध्ये सेक्शन सी ला 3 मार्क्स क्वेश्चन होऊन जातो, सेक्शन डी चा एक 4 मार्कचा क्वेश्चन होऊन जातो. म्हणजे जे उरलेले क्वेश्चन आहेत ना ते ऑप्शनला पाहा. तुम्हाला वारंवार असं कॅल्क्युलेशन देऊ राहिलोय की जर तुम्ही तेवढं जरी ऐकलं ना तर बाळांनो तुम्हाला मॅथ्सला 80 आउट ऑफ 60च्या पुढे निघायला कोणीच अडवू शकत नाही. इझिली तुम्ही 80 पैकी 60 मार्क्स कव्हर करशाल. इंटरनलचे 20 झाला की झाले 80. फक्त मी सांगतो तेवढं ऐकलं तरी, फक्त प्रॉपरली गरम स्टडी नाही केलं तरी काय पडणार नाही. फक्त मी सांगतो ते, आणि फक्त प्रत्येक एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेटली समजून घ्यायचंय बाप. आपल्या नोटबुकच्या बाहेर आज तागायत क्वेश्चन पेपर जातो. याला कारण आहे बोर्डचा रूल आहे का सगळे क्वेश्चन पेपर एक म्हणून सेट होतो. चुकून एखादा क्वेश्चन सॉल्व येतो, एखादा मिसलेनियस मधला येतो, त्याला और आहे. मग कसं काय क्वेश्चन पेपर बाहेर जाईल, अजून 10 वर जाऊ शकत नाही. बरोबर आहे. मग बाळांनो फक्त डोक्यात ठेवा की सांगतो तेवढं जर प्रामाणिकपणे जर तुम्ही केलं ना. आता हा चॅप्टरचा 7वा क्वेश्चन आहे, म्हणजे अर्धी एक्सरसाइज संपत आली. 16 क्वेश्चन आहे, लगेच करत चला. आता तुमची युनिट टेस्ट आहे ना, सॉरी फर्स्ट टर्म आहे 24 तारखेला. ज्या चॅप्टरवर कमीत कमी सेक्शन सी मध्ये सेक्शन डी मध्ये दोघांपैकी एक ठिकाणी क्वेश्चन येणार आहे, झाला ना क्वेश्चन कव्हर लगेच. म्हणजे हा जर तुमचा कव्हर झाला तर बाकीचे दुसरा जे 4 मार्क्स आहेत ते काय पडणार ऑप्शनला. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी पॅटर्न पाठवलेला आहे का तुमची फर्स्ट टर्मची क्वेश्चन पेपर कशी निघणार आहे पाठवला. ऑप्शनल पाहिजे किती आहे, सेक्शन डी मध्ये 4 पैकी 2 सोडवायचे, 50% डायरेक्ट ऑप्शन. ग्रुपवर मी तुम्हाला पॅटर्न पाठवला होता, आठवतोय, वाटत चेक करा. बाळांना फक्त मी सांगतो एवढं ऐका, तुम्हाला फक्त सेक्शन ए सांभाळायचं आहे. आणि यावर्षी हे पण सांगतो, जर बोर्डचा पेपर झाला किंवा तुमचे जे पेपर होणार त्याला सुद्धा मिसलेनियस मधले जे एमसीक्यूज आहे ना ते पाहून घ्या. एक तर तेच येतील त्याच्यासारखे दुसरे, म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 1/2 दिलाय ना, ते कॉस थिटा इज इक्वल टू 1/2 करतील. बाकी चेंजेस नाही होणार. म्हणजे तुमचे एमसीक्यू सेक्शन ए सुद्धा खूप सोपा निघणार आहे. मग तुम्हाला सांभाळायचा उरतो काय, काहीच नाही. मग केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स सांभाळायचं, मॅथचा गेला सांभाळा. इझिली 90+ तर खूप इझिली मिळणार मला तुम्हाला. त्यामुळे फक्त एक करा, प्रामाणिकपणे प्रत्येकाने जेवढं सांगतो ना रोज करत. आतापर्यंत झाले चॅप्टर तुमचे आता क्लिअर करायला चान्स आहे. फर्स्ट टर्मच्या वेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह, नंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे 2 चॅप्टर कव्हर करा. आणि आपण इतकी डिटेल्स घेतलेली आहे त्याच्याकडे जर नीट ऐकले असतील ना तर कव्हर झाले असतील. बरोबर आहे. त्यानंतर पेपर फर्स्टचा लॉजिक सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. फुकट 8 मार्क देणार, फुकट काहीच करायचं. ट्रूथ टेबल येणार आहे एक्झामला, तर इनवर्स, कॉन्वर्स, कॉन्ट्राफॉर्स येणार आहे, निगेशन येणार आहे, स्विचिंग सर्किट कॅन्सल झाले. लॉचे 2च क्वेश्चन आहे, मी सॉल्व्ह करतो डायरेक्ट सांगितलं आहे. IMP यांच्यापैकीच सांगितलं का नाही, तेवढेच करा तरी सुद्धा मला लॉजिकला आउट ऑफ भेटेल. मॅट्रायसेस ऍडजॉइंट मेथड तर दोन्ही वेळ पण लिहिला. बरोबर आहे. ते मायनर स्क्वेअर फॅक्टर्स मी तुम्हाला एकदम सिंपल आयडिया सांगितली होती. प्रत्येकाला फॉर्म्युला नाही वापरायला लावलं, 9 वेळा फॉर्म्युला नाही वापरायला लावला तुम्हाला. सरळ फक्त आयडिया सांगत गेलो की मायनर वर नको फॅक्टर कसा लिहायचा तो यूज करा. ते क्वेश्चन तुमचा फिक्स होऊन. नंतर ते ट्रान्सफॉर्मेशन एखादं एक्झाम्पल पाडणार, ते सुटलं तर ठीक, कारण त्याला वेळ लागतो, कॅल्क्युलेशन करायला लागतं. जर सोपा वाटत सोडवा, नाही वाटलं तर ऑप्शन घ्या तात्पुरता. बरोबर आहे. मग उरलं काय, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये 2 एक्सरसाइज. काय उरलं काय, आणि त्या पण मी डिटेल इच अँड एव्हरी एक्झाम्पल घेतलेलं आहे. बरोबर आहे. बाळांनो फक्त जेवढं नोटबुक मध्ये आहे
तेवढं तुम्ही एकदा करा. तुम्हाला मी आज सांगतो, जर तुम्ही फर्स्ट टर्म पेपर चॅप्टर करसाल ना, हे चॅप्टर तुम्हाला फायनलला करायची गरज नाही पडणार. आणि तुमचा ऍटलिस्ट सिलेबस होतो कव्हर 40 मार्क्स. म्हणजे तुम्हाला बोर्डला फायनलला 40 मार्क्स पडले ना, मग तुमचा वरचा स्टडी जेवढा होईल त्यानंतर तुमचे 61 मार्क्स असतील. बरोबर, या प्रकारे स्टडी करायचा आहे. तर कोणीही हा ऑप्शनला सोडू द्या. एकदा चॅप्टर करा, एकदा नाही केला ना अख्खा ऑप्शनला सोडू द्या, करूच नका. मग तुम्हाला हा करायचा आहे, मग करायला तर त्यातला एक क्वेश्चन ऑप्शन ठेवायचा नाही. हे सकाळच्या क्वेश्चन मुळे बोललो, कारण सकाळी क्वेश्चन आल्यानंतर मला वेळच नाही. सकाळचा क्वेश्चन पाहिल्यानंतर बरेच जण म्हणतात ऑप्शन 256/625 पहिली प्रोबॅबिलिटी होती सकाळची, दुसरी पण तीच होती. बरोबर आहे हो. तिसरी लगेच 96/625 वाटेवर करायचंच नाही. हा निर्णय करू नका. सिंपल क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन आहे. आणि मेन म्हणजे कॅल्क्युलेशन फक्त दिसायला मोठी. कॅल्क्युलेशनची ट्रिक मी तुम्हाला सकाळी दिलेली, ती कसं कॅल्क्युलेशन निघता येते इझिली. बरोबर आहे. त्यामुळे कोणताच क्वेश्चन ऑप्शनला ठेवू नका. एकदा फक्त लिहून पहा, एकदा फक्त तो क्वेश्चन बिना पाहता लिहा. तुम्हाला आयुष्यात जमणार कधी विचारलं ते. त्यामुळे प्रत्येकाने प्रॉपरली आता तर आता 7वा क्वेश्चन आहे. बोलायचं कारण एकच आहे, उद्या कॉलेजला सुट्टी आहे. नाही जास्त कव्हर झालं तर चालेल, पण तुमचं उद्या या चॅप्टरच्या जवळजवळ 12 क्वेश्चन पर्यंत आपण जाणार आहे. 4 क्वेश्चन उरणार आहे. ते 4 क्वेश्चन आपण नंतर पाहू, म्हणजे परदिवशी. पण उद्या तुमचे 12 क्वेश्चन जर झाले, तुमचं झालं ना 3/4 चॅप्टर कव्हर झाला. बरोबर आहे. त्यामुळे बाळांनो फक्त हा चॅप्टर पटकन आणि लगेच कव्हर करून घ्या. कारण की जर तुम्ही या चॅप्टरला मागे ठेवलं, त्यानंतर मग मी ट्रिग्नॉमेट्री घेणार, मग त्यानंतर इंटिग्रेशन सुरू करणार, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन घेणार, मग तुम्ही इकडे येऊन पाहणार. हे होतं का दरवर्षी चॅप्टर मी लास्ट शिकवत असतो, एकदम लास्टला. ते घेतच नाही पहिले, कारण की पेपर जाईल जर 1-2 महिने शिकवले असते ना, तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन अख्खं उरकलेलं राहतं. पेपर फर्स्ट संपलेला असतो आणि लास्टला तो चॅप्टर घेतो 11 मार्क्स. आउट ऑफ 11 पडलेले. आतापर्यंत प्रत्येक बॅचचा एक्सपिरियन्स आहे की सर हे क्वेश्चन आम्हाला एक्झाम लावायला डायरेक्ट, कारण की लास्ट घ्यायचं. या वर्ष तुमच्या आग्रहामुळे मी आता आधी घेतलं, नाही तर मला माहिती इंटिग्रेशन. त्यामुळे फक्त एक करा, विसरायचं नसेल तर आत्ताच करून घ्या. याला मागे ठेवू नका. लगेच घरी गेले का आज 4 क्वेश्चन झाले, क्वेश्चन लाईचा आन्सर मना सॉल्व्ह करून पाहिजे. नाही जमलं चेक करून पहा. पण तर बाळांनो हे 11 मार्क्स दोन्ही चॅप्टर तुमचे फिक्स होईल. ओके ठीक आहे. आता क्वेश्चन कडे सकाळसारखा क्वेश्चन आहे पूर्ण. थोडं सिरियस करण्याचं कारण एकच आहे की मला फक्त एक वाटतं की तुम्हाला मॅथ्सला आउट ऑफ पडावं, प्रत्येकाला आउट ऑफ पडावं. आणि आहे ना तेवढा सोपा की आउट ऑफ पडू शकतो. तुम्हाला गॅरंटी वाटते आता आपला मॅथच जमतो. बरोबर आहे ना. ओके. त्यामुळे बाळांनो जितकं काही तुमचे बाकीकडे कमी होणार आहे ना, ते इकडे वाढले पाहिजे. आणि इकडे जास्त 100च पडू शकतो. 150 आपल्याला वर झाला आजचा. एखादा विषय 50 कमी करा, 50 वाढून. ओके चला, आता आपल्याला आन्सर घ्यायचंय. बघा नाईट नाली पटकन नीट आहे. आता या क्वेश्चनचा मिनिंग खूप बारकाईने की कॉइन इज बायस्ड सो दॅट हेड इज 3 times as likely to occur as tail. भरपूर जणांना या सेंटेन्सचा मिनिंग समजत की हे काय बायस केला म्हणजे काय केलं. आणि हा वर्ड तुमचा बायस हा वर्ड आहे ना, हा फिजिक्स मधला आहे. ते पीएनपी जंक्शन एनपीएन जंक्शन काय असतं ना, तिथं बायस केलेलं असतं ते. बरोबर आहे. ओके आता नीट ऐका. हा शोलेचा कॉइन आहे. शोले पिक्चर माहिती कसा आहे का, तो कॉइन हेडच दाखवायचा. आणि तिची भारी लॉजिक होतं, हेड पाडल्यावर मी जिंकणार, तेल पाडल्यावर तू हारणार. भारी लॉजिक, सिंपल एकदम भारी. तर इकडे ऐका बरं का. आता हा कॉइन बायस केलेला आहे. बायस केलेला म्हणजे काय, तर अशा प्रकारे तो कॉइन ऍडजस्ट केलेला आहे की तुम्ही जर कॉइन टॉस केला तर तेल जितक्या वेळेस येणार, तेल जितक्या वेळेस येणार
त्याच्यात 3 टाइम्स कोण येणार? हेड येणार. म्हणजे जर समजा आपण कॉइन टॉस केला आणि जर दोनदा टेल आला तर त्या सिक्वेन्स मध्ये हेड किती वेळा झाला असणार? 6 टाइम्स. मग आता आपण 2 मिनिटं त्याचा बेसिक धरू की जर मी कॉइन 4 वेळा टॉस केला तर एकदा हेड येतो, तर एकदा टेल येतो आणि हेड त्याचा 3 टाइम्स, म्हणजे हेड किती वेळा येतो? अशा प्रकारे कॉइन ऍडजस्ट केलेला. यांचं म्हणणं काय आहे? कॉइन इज सो ऍडजस्ट दॅट नंबर ऑफ टेल्स पर नंबर ऑफ हेड्स इज इक्वल टू 3 टाइम्स द नंबर ऑफ टेल्स. जितक्या वेळा टेल येणार त्यातल्या 3 टाइम्स हेड असणार. म्हणजे जर टेल जर 3 वेळा आला तर त्यावेळेस हेड किती वेळा आला असणार? 3 × 3 9. समजला विषय? ओके. माझा सगळ्यात बेसिक फॉर्मॅट आहे. तर जर टेल एकदा आला तर हेड किती वेळा येणार? 3 वेळा. मग आता मला बाबर का सोल्युशन हिअर प्रोबॅबिलिटी ऑफ हेड दॅट इज पी ऑफ हेड. मला सांगा याच्यावरनं त्याची फाईल बेसिक कंडिशन घेतली ना मी. कारण यांचं म्हणणं काय आहे? टेल जितक्या वेळेस येईल त्याच्यात 3 टाइम्स हेड येणार. मग मी टेल किती वेळा घेतला? एकदा. तर हेड किती भेटले मला? 3. मग मला या हेडची प्रोबॅबिलिटी सांगा बरं या कंडिशनवर. 3 आउट ऑफ हाऊ मेनी? 1 2 3 4. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ हेड किती आहे? 3/4. आणि अँड प्रोबॅबिलिटी ऑफ टेल, टेलची प्रोबॅबिलिटी काय किती आहे? 1/4. आता बघा ऑनलाईन करणारे सुद्धा हे डायरेक्ट लिहिलंय बरोबर आहे. अडचण बोला पटकन. ही एक्झाम्पल मधनं दिली. ओके. ऑनलाईनला ज्यांना अडचण आहे माईक ऑन करायचा. ऑफलाईन वाल्यांना तोपर्यंत तुम्ही सांगा अडचण. कोणला किती अडचण? ओके. ऑनलाईनला बाळांनो कोणी घातले कानावर ते बोल सांगा. तुमचा आवाजच येत नाही सर. याच्यामध्ये अडचण बोला. कोणाला अडचण नाहीये? हे कसे लिहिले समजले? जितक्या वेळा टेल आला त्याला 3 टाइम्स हेड येणार आहे. अशा प्रकारे तो कॉइन ऍडजस्ट करून दिलेला आहे. हा तो कसा ऍडजस्ट करायचा हे पॉसिबल आहे का? हे डोकं लावायचं नाही. तुम्ही क्वेश्चन नाही करायचं. हे दिलंय संपला विषय. त्याची बेसिक कंडिशन मी तुम्हाला दाखवणार. हा आता बाळांनो आता याच्या पुढे इफ द कॉइन इज टॉईस ते झाल्यानंतर हे घ्यायचंय. मग इफ कॉइन इज टॉईस, जर कॉइन 2दा टॉस केला तर मग मला सांगा बाळांनो सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस किती? HH CH TT. अडचण बरोबर आहे. नंबर ऑफ एस किती आला? 4. यामध्ये वाहन अडचण. हा आता आपल्याला एक काय घ्यायचंय? मला कोणाचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं. फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ, म्हणजे एक्स म्हणजे काय घ्यायचा? अरे एक्स म्हणजे काय घ्यायचा? नंबर ऑफ टेल. नंबर ऑफ टेल. मग एक्सच्या व्हॅल्यू काय काय पॉसिबल आहे मयूर? टेल किती येऊ शकतो? मिनिमम 0 1 2. याच्यापेक्षा वेगळी एक्सची व्हॅल्यू
बरोबर आहे. ओके, आता इथे मी चार्ट करून किंवा वेगळं काही न सोडवता काही सोडवलं होतं ना, ते सोडवणार. इथे नंबर 1 पहिली कंडिशन फॉर x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 दॅट इज काय येतात. x इज इक्वल टू 0 पण x काय नंबर ऑफ टेल 0 आहे म्हणजे टेल आलेत का नाही. नो दॅट इज नो टेल शेफ्टी नाही. टेल म्हणजे शेफ्टीच ना. नो टेल दॅट इज यातला कोणता पहिला एच. बरोबर आहे. ओके, आता इथे फक्त मला देअरफॉर पी ऑफ 0 लिहायचं आहे. पी ऑफ 0 आता का सकाळसारखेच आहे. सकाळचे डी डी एन यायचे पहा. तुम्ही डी ची प्रॉबिलिटी लिहिली होती, एन ची प्रॉबिलिटी लिहिली होती. त्यांचं काय घ्यायचे मल्टिप्लिकेशन. सेम फॉर्मॅट इथे एच आहे ना. मग पहिली एच ची प्रॉबिलिटी किती इंटू दुसऱ्या एच ची प्रॉबिलिटी किती. मग विच इज इक्वल टू आन्सर किती येईल 9/16. म्हणून मी सकाळचं एक्झाम्पलचं थोडीशी रिव्हिजन सांगत होतो आणि म्हणून विचारलं सकाळचं एक्झाम्पल समजलं का. सेम फॉर्मॅट आहे. सकाळचे डी एन डी डी यायचं बरोबर आहे. डी ची प्रॉबिलिटी आपण सकाळी लिहिली होती 1/5 आणि एन ची लिहिली होती 4/5 आणि मग जसं इथं लिहायचं ना त्या प्रकारे इथे लिहायचं फक्त मल्टिप्लाय मध्ये. सेम फॉर्मॅट इथे एच ची प्रॉबिलिटी आणि टी ची प्रॉबिलिटी दिली त्यानुसार फक्त ऍडजस्ट करायची. म्हणजे पी ऑफ 0 किती आला हा. आता कोणी शंका विचारणार. आता मी सांगतो शंका 2 मिनिटं विचार. ज्यांना पहिला पार्ट समजला नाही ना त्यांनी आता फक्त रायटिंग बंद करायची, सेकंड पार्ट कडे पाहिजे की मी सेकंड पार्ट का समजतो. सेकंड नंबर एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची बोला. त्याला बाळांनो बोला. एक्स इज इक्वल टू 1. एक्स इज इक्वल टू 1 याचा अर्थ काय. एक्स काय नंबर ऑफ टेल्स म्हणजे नंबर ऑफ टेल्स किती आला पाहिजे. नंबर ऑफ टेल 1 आहे म्हणजे हेड एकदा आला पाहिजे. मग यातले हेड एकदा आलेले एलिमेंट जायचे दॅट इज 1 सॉरी हेड नाही टेल 1 टेल दॅट इज यातले 1 टेल आले एलिमेंट कोणती कोणते टेल एकदा आला पाहिजे. हा कोणता H3 आणि दुसरा TH. ओके, हे 2 एलिमेंट सापडतात. बरोबर आहे. बरोबर आहे. हा आता 2 मिनिटं वाहून रायटिंग बंद करा. मग आता मला पी ऑफ 1 लिहायचं आहे. पावर का हा पहिला एलिमेंट हा दुसरा एलिमेंट. पहिल्या एलिमेंट साठी मला सांगा पहिला कोण आहे एच. एच ची प्रॉबिलिटी किती 3/4. दुसरा टी ची प्रॉबिलिटी 1/4. आता केस संपली ना. दुसरा सगळे पहा आपण 2 लिहिले की दोघांमध्ये ऍडिशन द्यायचं ब्रॅकेट टाकून. ओके, सेम प्लस दुसरी कंडिशन काय होऊ शकते टी एच. मग टी ची प्रॉबिलिटी 1/4 इंटू एच ची प्रॉबिलिटी 3/4. आणि 2 एलिमेंट आहे ना मग 2 ब्रॅकेटचे ऍडिशन. जर 3 एलिमेंट असते तर 3 ब्रॅकेटची ऍडिशन असती. 4 एलिमेंट असते तर 4 ब्रॅकेटची ऍडिशन असती. सकाळी 6 एलिमेंट होते एका ठिकाणी आणि ती आली होती 625. बरोबर आहे. समजला होतो. ओके, मग करा सॉल्व्ह. म्हणजे हा होणार 3/16 म्हणजे किती आलं रे आन्सर 6/16. डिव्हिजन होईल करायचं म्हणजे 3/8 2 ने डिव्हिजन होईल त्याला. बरोबर आहे का.
आणि ओके लास्ट थर्ड पॉइंट फॉर x इज इक्वल टू 2 दॅट इज किती टेल आले पाहिजे इक्वल किती आले पाहिजे टेल 2 टेल्स ओके दॅट इज कोणता इलेमेंट येतो टी मग याची मला प्रॉबिलिटी द्यायची आहे पी ऑफ 2 किती होईल टीची प्रॉबिलिटी टी हा एकच इलेमेंट आहे ना ओके टीची प्रॉबिलिटी 1/4 इंटू 1/4 किती झाले 1/16 and therefore p of 2 किती झाला झाले सगळे एलिमेंट फाइंड करून तीनही व्हॅल्यूज ओके therefore probability distribution अडचण बोला बरं सर्वांना एक्झाम्पल समजलंय ओके सकाळचं आणि हे एक्झाम्पल सारखंच आहे फक्त सकाळी थोडंसं मोठं होतं हे त्याच्यापेक्षा छोटं आहे बरोबर आहे फोटो घ्यायचा आहे भावनो मी जे बोलत राहतो आता जोपर्यंत फोटो घेतो तोपर्यंत बोलतो परत जे बोलत राहतो त्याच्या मागे माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला मॅथ्सला चांगले मार्क्स पडू शकताय आणि ते पडलेच पाहिजे बरोबर आहे स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध हक्क तो आपण मिळवलाच पाहिजे ना तसं मॅथ्सला फार जास्त मार्क्स पडतात आणि ते पडलेच पाहिजे ओके अडचण एक्झाम्पल समजले अरे समजले ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 8 ला आयएमपी करा तसे पण एक म्हणजे तुम्ही सगळे टाईप पूर्ण करणारच आहे पण ह्या टाईपचं एक एक्झाम्पल असं एक्झाम्पल भरपूरच एक्झामला आलेलं आहे ओके क्वेश्चन नंबर 8 घ्या a random variable x a random variable x has the following probability distribution has the following probability distribution बड़बड़ a random variable x has the following probability distribution तयार करायचं आहे ओके
determine number 1 k, number 2 p of x which is less than 3, and then number 3 p of x greater than 4. डायजेस्ट मध्ये भावांना हा चेंज करून दिला इथे, काही गरज नाही. पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 4 फाइंड होतोय, तो काय चेंज करून दिला हे पण मी सांगतो. ओके बाळांनो, हा क्वेश्चन, ह्या टाईपचा क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के किंवा डिटरमाइन के शिवाय मॅथ कम्प्लीट होत नाही. बरोबर आहे. त्यामुळे के फाइंड करायला येतं भरपूर वेळ. मग आता हा जो के आहे, हा इथे हे टाईप दिलं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत की तुम्हाला के विचारला. फक्त डोक्यात ठेवायचं, तुम्हाला कोणतंही डिस्ट्रीब्युशन दिलं तर हे मास फंक्शन असणारच आहे. के काढायला लावला म्हणजे 100% मास फंक्शन आहे. मास फंक्शन आहे म्हणजे त्याला प्रोबॅबिलिटी म्हणजे सगळ्यांची सम 1 आहे, मग के काढायला काय अडचण? आयडिया समजली? म्हणजे के काढता असताना जर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिलं त्याच्यामध्ये के दिला, तर डोक्यात ठेवायचं की हे फंक्शन 100% कोणतं असेल? मास फंक्शन. मुद्दाम मी हे पुसलं नव्हतं. तुम्ही आतापर्यंत लिगली जेवढे काही डिस्ट्रीब्युशन फंक्शन फाइंड केले सगळे मास फंक्शन होते बाब. हे पण हा 3/16 जो आहे 3/8, हा मी 6/16 जर लिहिला, कम करून पहा, अपॉन 16 कॉमन आहे. 9 + 6 15, 15 + 1 16/16. बरोबर आहे. मग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन जे तुम्हाला दिलेलं असतं ते जर रिअल असेल तर 100% मास फंक्शन असतं. इथे चेक करायला विचारलेला नाही, इथे तुम्हाला के काढायला विचारला, म्हटलं हे मास फंक्शन आहे. मग जर हे मास फंक्शन असेल तर तुम्हाला के फाइंड करायचं, इथे दिलेलं नसतं. मग हे मास फंक्शन आहे असं कन्सिडर करून के फाइंड करायचं आहे. ओके, मग घ्या के फाइंड करायला. सोल्युशन. फर्स्ट पार्ट, सर नो दॅट, वी नो दॅट. रे आता आम्हाला पण माहिती, सर कैलेश आणि नाही, आम्हाला पण माहिती. वी नो दॅट काय माहिती आपल्याला? की जर हे मास फंक्शन आहे असं गृहीत धरायचंय, त्याचं समेशन ऑफ पी आय इज ऑलवेज 1. म्हणजे सगळ्या प्रोबॅबिलिटी सम किती असणार? 1. कंसात इथे देऊन ठेवायचं ऍट इट इज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. जर हे नसेल तुम्ही के आयुष्यात फाइंड नाही करू शकत. म्हणजे के फाइंड करायला विचारला तर मास फंक्शन आहे असं अज्युम करूनच के फाइंड होऊ शकतो. इथपर्यंत अडचण? ऑनलाईन अडचण याला जास्त विचार लागतो. डिस्टन्स एज्युकेशन. ओके, मग आता म्हणून पी ऑफ आय म्हणजे पी आय म्हणजे सगळ्या प्रोबॅबिलिटीज ना. मग सम कशी देईल मला? पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6 प्लस पी ऑफ 7 आणि इज इक्वल टू किती सगळा? 1. कारण की एक्सच्या व्हॅल्यू 0 to 7 आहे ना. म्हणजे आता पी ऑफ 0 ची व्हॅल्यू 0 प्लस पी ऑफ 1 ची व्हॅल्यू प्लस पी ऑफ 2 ची व्हॅल्यू प्लस पी ऑफ 3 ची व्हॅल्यू 2k 3k नाही, ती 4 ची व्हॅल्यू. चष्मा लावला काय चेक करा. जर उलटे पालट केलं तर आन्सर चुकणार आहे.
एक असं करा, ते व्हॅल्यू देण्यास सर्व आख्याने सम घेऊन टाका. आणि ती 1 आहे. राईटला 0 ना करू लगेच, आणायला लगेच 0 करून मोकळा पुढे. ओके, हा आता करा बरं सिम्प्लिफाय. बरोबर का? सर्वात पहिले स्क्वेअरच्या टर्म घ्या. के स्क्वेअर के स्क्वेअर के स्क्वेअर किती झालं? 1 2 7 7 + 2 9 9 + 1 10. 100%. काय कन्फ्युजन? 10 के स्क्वेअर. आता के काय प्लस सगळे, के प्लस 2k 5k 8k 9k. 100% 9k. आणि तो बिचारा जरी बिचारा भोळा म्हणतात 1 या बाजूला बसला, घ्या या बाजूला. -1 इज इक्वल टू आता किती झाला पुढे? ओके, आणि आता हे काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. कसं सोडवायचं? फॅक्टरायझेशन. 10 × -1 -10 एवढं मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन आली पाहिजे +9. खूप अवघड क्वेश्चन विचारलाय. हे वर दिले तेच फॅक्टर्स खाली, जे वर मल्टिप्लाय केलेत ना तेच फॅक्टर त्याच्या खाली. म्हणजे हा 10 आणि हा -1. पण इथे एक गोळ आहे, तुम्ही डायरेक्ट लिहू शकत नाही आता फॅक्टर. का? स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 10 आहे, 1 नाहीये. जर 1 असला तर आपण डायरेक्ट 2 ब्रॅकेट लावायचे. बरोबर आहे? माझं तर फॅक्टरायझेशन करावं लागेल. मग 10k स्क्वेअर हा -1. पहिल्या शेवटच्या टर्मला काहीच फरक पडत नाही, तुम्ही काही करा. फक्त हा मधला 9k आहे ना, तो मी आता घेतो. 10k - 1k. हास्य मजा करून शिकवतोय बरं का, कारण ते डोक्यात बसावं म्हणून. नाही तर ते व्हायचं गणमन सगळे. अडचण काही तो 9k असतात तर तुम्ही माझ्या राशी पाहू राहिले. जसं काय मला तुमचं ते बांध कोरलाय, इतकी गांभीर्याने पाहता माझ्या. ओके, 2-2चे ग्रुप. पहिल्या ग्रुप मध्ये काय कॉमन निघेल? तन्मय 10k कॉमन निघेल. उरणार काय? इथे -1 कॉमन निघेल. उरणार काय? आता जर मायनस कॉमन काढलं तर साईन चेंज होतात ना. हा ब्रॅकेट दोनदा आला, आपला काय जावं येईल का दोनदा लिहायला? एकदा लिहा त्याला k+1. आणि हे बिचारे बिना ब्रॅकेटचे, त्याला एक ब्रॅकेट देऊन टाका. 10k - 1 इज इक्वल टू 0. अडचण 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. याचा अर्थ काय होतो तुम्हाला? एक तर पहिला ब्रॅकेट 0 येईल और दुसरा ब्रॅकेट 0. म्हणजे त्यावरनं मला k चा 2 व्हॅल्यू. पण त्यातली एक व्हॅल्यू चुकीची, त्यातली एक व्हॅल्यू चुकीची आणि ती आपल्या अजम्पशन मुळे चुकीची. कारण तुम्ही याला पीएमएफ अजूम केलाय ना. अरे बाळांनो, त्याला तुम्ही पीएमएफ अजूम केलंय. मग पीएमएफ मध्ये काय प्रोबॅबिलिटी पॉझिटिव्ह असतात. मग या पहिल्यावरनं के ची व्हॅल्यू घेतणार आहे मला. देअरफॉर के इज इक्वल टू हा +1 आहे. इकडे आला तर -1. के ची व्हॅल्यू -1. और दुसरी व्हॅल्यू काय येईल? हा -1 आहे. इकडे आला तर +1. नंतर हा 10 इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यानंतर डिवाइड. म्हणजे के ची व्हॅल्यू डायरेक्ट मला भेटेल 1/. बट के ची व्हॅल्यू म्हणजे त्या P(1) ची प्रोबॅबिलिटी, A1 ची प्रोबॅबिलिटी बरोबर आहे, आणि ती निगेटिव्ह असते का रे? तुम्ही पीएमएफ म्हणतात ना, म्हणजे प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह येऊ शकत नाही. ही व्हॅल्यू जर घेतली तर ह्या 1 2 3 4 4
त्या सगळ्या प्रॉबिलिटीज निगेटिव्ह होतील. मग याच्यामुळे आपण म्हणू शकतो बट k is less than or equals to k is 0 is less than equals to k. 0 is less than equals to k. म्हणजे k ची व्हॅल्यू कोणती घ्यायची आहे? ओनली दॅट इज k is पॉझिटिव्ह. मग देअरफॉर आपण k ची व्हॅल्यू -1 घेऊ शकत नाहीये. म्हणजे k ची व्हॅल्यू कोणती उरली? 1/10. म्हणजे k ची व्हॅल्यू तुम्ही मायनस घेऊ शकत नाही. मग याला बॉक्स करायची गरजच नाही ना. एरर मग अजून अडचण. मग पहिला पार्टचा आन्सर आलं व्हॅल्यू ऑफ k किती आहे? 1/10. आता मला सांगा बरं काय बाळांनो, तुम्हाला इथं कोणताही मी बदलून दिला, आता k ऍडजस्ट करून दिला तर असं सोडवावं लागेल ना. सगळ्या प्रॉबिलिटी समवून घ्यायची आणि जे येईल ते सॉल्व्ह करायचं. समजलं? जर एक्झामला क्वेश्चन बदलून जरी आला कारण की आता सेम क्वेश्चन तुम्हाला मी आता सांगून ठेवतो, घरी जाऊन तुम्ही प्रॅक्टिस पाहून घेऊ शकताय. आता सेम क्वेश्चन आहे तुमच्या प्रॉब्लेम सेटमध्ये. मिसलेनियस एक्सरसाइज 7 पेज नंबर 242 जो 9th MCQ दिलाय ना, 9वा MCQ तो असा आहे. म्हणजे हा k MCQ ला विचारलाय फाईंड करायचं. काय नाही एवढं तुम्हाला लिहायचं नाही, डायरेक्ट समवन घालायची आणि डायरेक्ट इक्वेशन मध्ये सॉल्व्ह करायचं. ओके, आणखीन एक क्वेश्चन सांगतो. पेज नंबर 243 सेकंड क्वेश्चन, त्यातलं सेकंड एक्झाम्पल. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ k. तिथं स्क्वेअर वगैरे नाही, सरळ सरळ आन्सर. त्यानंतर पेज नंबर 244 क्वेश्चन नंबर 8 तिथे पण केचं एक्झाम्पल आहे. बाळांनो एक्झामला जर आलं ते यांच्यापैकीच आहे, पण केचं एक्झाम्पल भरपूर वेळेस आलेलं आहे फॉर 4 मार्क्स, कारण की त्या पुढे पण क्वेश्चन असतो. 4 क्वेश्चन 8 क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवलाय. तुम्हाला कोणते 3 करायचे परत सांगतो, लिहून घ्या वाटलं तर. पेज नंबर 242 पार्ट सेकंड मध्ये शोधा बरं का. मॅथचा पार्ट सेकंड चालू आहे, पार्ट फर्स्ट बुक शोधशाल आणि पेज नंबर 242 परत मिस असेल. सर ते 242 वर एक्झाम्पलच नाहीये. ओके, पेज नंबर 242 MCQ नंबर 9 खालीच आहे. त्यानंतर पेज नंबर 243 क्वेश्चन नंबर 2. पेज नंबर 243 क्वेश्चन नंबर 2 आणि त्यानंतर घ्यायचा पेज नंबर 244 क्वेश्चन नंबर 8 वरती. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. ते मला वाटतं जो क्वेश्चन नंबर 8 दिलाय ना मिसलेनियस मधली, तो हाच आहे. परत हाच आहे ऍज इट इज डायरेक्टली, पर काहीच चेंज नाही, फक्त त्याची तिसरं पार्ट बदललेला त्यांनी. ओके, नेक्स्ट मला के फाईन झाला. हा, आता पुढे काय फाईन करायचं इकडे बरोबर का. नंबर 2 तुम्हाला काय फाईन करायचं आहे? नंबर 2 P ऑफ x is less than 3. आता मी तुम्हाला एक क्युम्युलेटिव्हची डेफिनेशन लिहून देते बघा. ती तुम्ही विसरलेले उचकू पण नका, तिची गरज पण नाहीये. ती जरी येत नसेल तर मला सांगायचं एक तर कंडिशन काय दिली, x is less than 3. x is less than 3 म्हणजे यातले कोणते रे? ह्या एकच्या व्हॅल्यूज ना. लेस दॅन 3 म्हणजे कोणत्या? 3 च्या मागच्या. म्हणजे कोणत्या व्हॅल्यू? 0, 1 आणि 2. म्हणजे याचा अर्थ मला काय फाइंड करायचं आहे? P of 0, P of 1, P of 2 आणि लेस दॅन 3 म्हणजे सगळ्यांची सम घेऊन टाकायची. जर जास्त आले ना अशा कंडिशन लेस दॅन ग्रेटर दॅन नी काय बरं का, जर एक्सच्या लेस दॅन ग्रेटर तर जास्त प्रॉबिलिटी आला ना यांची सम घेत जायची फक्त, बाकी उद्योग करायचा नाही. मग मला सांगा P of 0 किती? 0. P of 1
के, पी ऑफ 2K. अडचण, याला वरती इक्वेशन 1 म्हणून ठेवतोय मी. मग पी ऑफ एक्स इज लेस दॅन 3 ची व्हॅल्यू किती आली? 3K. पण के ची व्हॅल्यू पुट करावी लागेल ना. के ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 1/10. Therefore, P of x is less than 3, which is equal to 3 into 1/10. That is final answer किती येईल रे? 3/10. म्हणजे तुम्हाला दुसरी व्हॅल्यू पण भेटली. P of x is less than 3/10. अडचण बोला. अरे अडचण दुसरा म्हणजे थर्ड, आणि तुम्हाला एक फोर्थ ऍड करून देणार आहे. म्हणजे तुमचा क्वेश्चन नंबर 8 घ्या ना मिसलेनियस मधला, तो पण कव्हर होऊन जाईल. थर्ड, ग्रेटर दॅन 4 म्हणजे कोणते रे? एक्स ग्रेटर दॅन 4 म्हणजे 4 घ्यायचा का? जर इथे इक्वल टू असता तर घ्यावा लागला असता. ओके, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर व्हायला तुमच्या. मग ग्रेटर दॅन 4 म्हणजे 5, 6 आणि 7. मग घ्या ते 5, 6 आणि 7. म्हणजे P of 5, P of 6, P of 7. P of 5 किती प्लस P of 6 किती प्लस P of 7 किती? बरोबर आहे. करा बरं ही सम. या तिघांची सम होईल. त्या केला नका मध्ये मिक्स करू. ओके, किती झाले हे? 10K स्क्वेअर प्लस K. बरोबर का? या के ची व्हॅल्यू पुट करून द्या. के ची व्हॅल्यू किती? म्हणजे किती येईल इथे? ओके, म्हणजे हा किती होणार रे? 10 into 1/100 प्लस 1/10. मग 0 ला 0 कॅन्सल, म्हणजे इथे येणार 1/10 प्लस 1/10. म्हणजे P ऑफ x ग्रेटर दॅन 4 ची व्हॅल्यू असणार 2/10. अडचण? अरे अडचण, क्वेश्चन समजला? हा, आता त्यामध्ये तुम्हाला चौथा पॉइंट मी ऍड करून देतो फक्त 4. जो तुमचा क्वेश्चन नंबर म्हटलो ना, हा क्वेश्चन मिसलेनियस मध्ये परत 8 नंबरला, तिथे त्यांनी असं विचारलंय, P ऑफ 0 इज लेस दॅन x विच इज लेस दॅन 3. म्हणजे x ची व्हॅल्यू कशामध्ये घ्यायची? 0 आणि 3च्या मधल्या व्हॅल्यूज घ्यायच्या. हा बिचारा 0, हा बिचारा 3 यांच्या मधल्या व्हॅल्यूज घ्यायच्या. म्हणजे 1 आणि 2. बरोबर आहे. मग याची व्हॅल्यू तुम्ही कशी घेणार? साईडला कॉर्नर मध्ये करू. ओके, जर फोर्थ पॉइंट तुम्ही घेतला, P ऑफ 0 इज लेस दॅन x विच इज लेस दॅन 3, तर याचा अर्थ असणार P ऑफ 1 प्लस P ऑफ 2. इथे 0 आणि 3 घ्यायचा नाही, इक्वल टू नाही आहे पुढे. म्हणजे याचे आन्सर येणार K प्लस 2K. 3K आणि K ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर किती येणार? ती 3/10. तुमचा मिसलेनियस मला सुद्धा तो क्वेश्चन मी संपवला. मिसलेनियस मध्ये तिसरा हा दिला नाही ते, त्याला रिप्लेस करून हा दिलेला आहे. आणि डायसॉलनी हेच केलं, हा सोडला आणि हा सोडवला. का सोडवला मला नाही माहिती, त्यांनी हा सोडवलाय कारण त्यांनी मिसलेनियस मधला क्वेश्चन पाहिला. ओके, बाळांनो अडचण बोला बरं. मला सांगा, केच्या व्हॅल्यूचं एक्झाम्पल आलं तर अडचण काही? सांगितलेले 3 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन झाला, 2च क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून पाहिजे. बाळांनो प्रामाणिकपणे घरी जाऊन सॉल्व्ह करून पाहाल. नोटबुक मध्ये सॉल्व्ह करा, पेजवर सॉल्व्ह करा, जाऊन नुसतं 2 मिनिटावर करेल.
जर तुम्ही मिसलेनियस मधला जो मी तुम्हाला क्वेश्चन सांगितला ना, पेज नंबर 243 वरचा, तो ओरली सॉल्व होतो. ओरली पहिल्याची प्रॉबिलिटी के, 2K, 3K, 4K, 5K, 6K याची सम घ्यायची, डिवाइड करायचं फक्त, मार्क्स आला. स्क्वेअर बिअर काहीच नाही. बरोबर आहे. हा, ओके. त्यामुळे फक्त डोक्यात ठेवा. मग 2 एक्झाम्पल जर तुम्ही आज जाऊन सॉल्व्ह केलं ना, तर केचं एक एक्झाम्पल फायनलला येणार आहे आणि ते तुमचं क्लिअर झाला. इथपर्यंत काय अडचण? अरे बाबा, इथपर्यंत काय अडचण? मग आता तुम्हाला मी जेवढी प्रॉबिलिटी शिकवली होती ना आतापर्यंत, तिचा उद्योग संपला. आता क्वेश्चन नंबर 1 हा चॅप्टर संपला. आता तुम्हाला प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन जमतंय. बरोबर आहे. आता आपला प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन वरनं त्याची एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन कसा काढायचा याची थेरी आपण उद्या घेणार. उद्या कॉलेजवर सुट्टी आहे. मग आपले संडेचे टायमिंग सकाळी डायरेक्ट 1.5 तास लेक्चर आहे. हा, मग 6:30 ते 8. त्याच्या आधी कोणता कॉलेज शोध घेणार नाही. ऐका, उद्या 6:30 ते 8 बरोबर, 6:30 ते 8 1.5 तास मॅथचं लेक्चर होईल सकाळी. परत संध्याकाळी उद्या यात होणार नाही. उद्या एक्सपेक्टेड व्हॅल्यूची थेरी आणि एक्झाम्पल सगळं संपणार आहे. उद्या कदाचित आणखीन 4 क्वेश्चन संपून जातील, म्हणजे 16 मधले 12 क्वेश्चन संपतील. परवा दिवशी आपला हा चॅप्टर फिनिश.